हॅलो. 2 दिवस झाले पाऊस जरा कमी झाला आहे, तर आज गच्चीवर आले. बघूया काय काय आहेत. वांग्याचं झाड आहे, वांगी लागली. मी यातली आता वांगी काही तोडणार आहे. ड्रॅगन फ्रूट तयार होत आहे आणि नवीन कळ्यासुद्धा यायला सुरुवात झाली. मध्ये मधून एक एक दोन तोडलंही जात आहे. एकाच ठिकाणी 2 आले होते. काल परवा एक तोडलं होतं, आता हे दुसरं तोडते. एकाच ठिकाणी 2 आल्याने साईज छोटीच आहे, पण टेस्ट मात्र सुंदर आहे. शेवटी प्युअर ऑर्गॅनिकचा फरक पडतोच. मुळा इकडे तयार होतोय. चवळी, वाल याला आता फुलं यायला लागली आहेत. झेंडूला पहा किती मस्त कळ्या येत आहेत. काय टाकते मी याला, तर मी फक्त सरसूचं पेंड जे मिळते ती पाण्यात भिजवून ठेवते 3-4 दिवस आणि त्याच्यानंतर ते टाकत असते. सर्व झाडांना ते पाणी टाकत असते डायल्यूट करून. हा राजमा बरेच दिवस लागतात तयार व्हायला. शेंगा तयार व्हायची वाट बघतीये मी आता. राजमा अजून तयार होतोय, पण आता काढायला होईलच. कारली दिसत आहेत आणि दोडकी प्रत्येक पानाजवळ जवळजवळ दोडकी लागली आहे. त्यामुळे आता किती दोडकी यातली तयार होतात ह्याला मलासुद्धा आता कळत नाही आहे की किती तयार होणार आहे. आणि एवढ्या ह्याला तसं खाद्यही पाहिजे. हे पहा इकडे दोडकं आहे. माझं दोडकं हे छोट्या ड्रममध्येच आहे, असंही नाही खूप मोठं काही कंटेनर लागतं आहे. पण मी त्याला एक तर माती भरताना सुद्धा माती, शेणखत आणि राख असं सगळं मिक्स करून व्यवस्थित भरली आहे. आणि आत्ताही म्हटलं तसं सरसूची पेंड पाण्यात भिजवून ते पाणी टाकत असते. वरती भरपूर घोसाळी लागायला लागली आहेत, विश्राम नाहीत. इकडे हे दोडकी घोसाळी दिसत असतील. दोडकी आणि घोसाळ्यांचा वेल एकत्रच आहे एका ठिकाणी. मध्ये मध्ये पानात लपलेली घोसाळी शोधूनच काढावे लागत आहेत. आणि दोडकी असं मस्त बाग वाढती आहे आता. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.